नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर दस काकडे लिखित फिरंगी या कादंबरीत कालच्या 5व्या भागात आपण ऐकलं की शिवाच्या क्रांतिकारकाने लग्नाचं वऱ्हाड तर लुटलं, पण त्या वऱ्हाडात करवली म्हणून असलेली हॅरी तिथून नाहीशी झाली होती. आणि त्याच वेळेला शिवाच्या त्या टोळीतला मार्तंड नावाचा त्याचा जो सहकारी तोही तिथनं गायब झालेला आहे. आणि मुळामध्ये या मार्तंडचा त्या हॅरीवर राग असल्यामुळे मार्तंडला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे हॅरीला मार्तंडने पळवून नेलं का काय अशी शिवाच्या मनात शंका आली. बघूयात आता पुढे काय घडणार आहे या 6व्या भागात. लेण्याद्रीच्या जंगलपट्टीत शिवानं दौड केली होती. जुन्नरचा रायधन आणि चाकणचा आनंदीलाल या सावकारांच्या बड्या लग्नाचा थाट लुटलेला होता. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती हवी म्हणून पैसा हवा होता, त्यासाठी त्यांनी ती लूट केलेली होती. अनेक तरुणांना सशस्त्र क्रांती तोडण्यासाठी त्याचा उपयोग करता येणार होता. फिरंगी सत्तेला तरुणांची ताकद दाखवता येणार होती. किती उत्साहानं शिवा त्यासाठी गावोगावचे असे फिरंगी धार्जिणे असलेले सावकार लुटत होता. पण या खेडघाटातल्या लुटीत चांगलं यश मिळवूनही शिवा मात्र काळवंडलेला होता. त्या लुटीत हॅरीला पळवलं गेलंय म्हणून पोलीस अंमलदार पीटरनं शिवाला दोष दिला होता. पीटरनी सुनावलं होतं, शिवा, आय हेट यू अँड युअर ओन गव्हर्नमेंट. अरे तुझे क्रांतिकारक आमच्या तरुण मुलींना पळवण्यासाठी या क्रांतीत सामील झालेत का? शिवा, तुम्हाला फिरंग्यांकडनं फ्रीडम नकोच आहे, त्यांच्या यंग गर्ल्स हव्यात तुम्हाला. आय ब्लेम यू, आय ब्लेम युअर युनिटी. आपलं प्रतिसरकार स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्थापन झालं नाही, तर ते फिरंगी तरुण पोरी पळवण्यासाठी, त्यांची इज्जत लुटण्यासाठी. किती मोठा आरोप आहे हा. तिकडे सातारला क्रांतिसिंह नाना पाटलांना आपल्यावरचा हा कलंक कळला, तर पुणे जिल्ह्याच्या रयतेत हाच आरोप फिरंगी कुशलतेनं गावोगाव पसरवतील आणि आपली प्रतिसरकारची ही स्वातंत्र्याची चळवळ बदनाम होईल. धूर्त फिरंग्यांना तर असले आरोप हवेच आहेत. 1957च्या क्रांतियुद्धात फिरंग्यांनी स्वातंत्र्य कारवाया ह्याच कलंकानं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आपण या कलंकात सापडायला नकोय. फिरंगी हॅरी पोलीस अंमलदार पीटरच्या हवाली आपणच सुखरूप पोचवायला हवी. पण ती आहे कुठे? सर्जा, तू हॅरीला पाहिलं का रे? सर्जाने मान खाली घातली. मार्तंडा पहिल्या खबऱ्याचं काम करायचा, पण शिवानं मार्तंडाची ती कामगिरी हळूहळू काढून घेऊन या सर्जाकडे सोपवली होती. मार्तंडा मेजर टेनिसनच्या खबरीत अपयशी ठरला होता. बांगड्या भरून घेऊन आला होता आणि बांगड्या भरल्यापासनं तो बिथरलेला होता. सर्जा, मान वर कर, का गपगुमान बसला तू? आता काय सांगायचं नशिबाला? हे बघ सर्जा, मार्तंडा तुझा मित्र आहे, तसा सगळ्यांचा मित्र आहे, पण त्यांनी आपली चळवळ सोडून का पळावं सांग बरं? अरे तो आपली चळवळ सोडून कुठं पळालाय? सर्जानं शिवाला उलट सवाल केला. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? शिवा ओरडला त्याच्या अंगावर आणि त्याच्या त्या आवाजानं लेण्याद्रीची जंगलपट्टी हादरली. जंगलातली हिंस्त्र श्वापदं सावध झाली. झाडावर डुलक्या घेणारी 2-3 माकडं भीतीने खाली पडली. सश्याच्या मागावर असलेले कोल्हे लांडगे आपल्या शेपटांच्या केसाचा कुच्चा दोन्ही तंगड्यात घालून खालीच बसले. आपल्यावर एखाद्या नव्या हिंस्त्र जनावराची धाड पडते का काय याची त्यांना भीती वाटायला लागली. घमा चिमा, तुम्ही निकाल लावायचा या सर्जेचा. अरे शिवा, काय म्हणतो तू? आम्ही दोघांनी या सर्जेचा निकाल लावायचा म्हणजे काय करायचं? सर्जाचा मुडदा पाडायचा. मार्तंडा कुठे पळाला हे सर्जा सांगत नाही ना म्हणून. अरे मार्तंडा पळाला ह्याच्यात ह्या सर्जाचा काय दोष आहे? मी म्हणतो मार्तंडाच्या पाळायची शिक्षा मार्तंडाला दिली पाहिजे. हा शिवा, उद्या घामा पळाला तर तू माझा मुडदा पाडशील का? का तर घामा कुठं पळाला मी सांगत नाही म्हणून का काय? शिवानं डोकं शांत केलं. घमा देसले काय, चिमा काय, हे एका दृष्टीने बोलले ते बरोबर होतं.
पण सर्जाला मार्तंड कुठे पळायला आहे हे माहिती असून तो सांगत नाही, म्हणून त्याला ही मरणाची शिक्षा द्यायची आहे हे ह्यांना कसं पटवून देणार? चिमा, घमा, सर्जा हे जुने जाणते, त्यांना दुखवणं योग्य नव्हतं. त्या तिघांइतकाच मार्तंड पण महत्वाचा क्रांतिकारक. मार्तंडाची शिक्षा सर्जाला द्यायची तर हे दोघंही दुरावणार. आपण युनिटीवाले, संघटनावाले, त्याचे आपण प्रमुख, आपण प्रति सरकारचे न्यायाधीश, पण शिवा तू सर्जाला मरणाची शिक्षा देतो का? तर त्याला मार्तंड कुठं पळाला हे माहिती म्हणून. तर मला तू त्या भैरू रामुशाला पकडून अवसरीच्या भैरोबाच्या मंदिराकडे बंद करण्यासाठी पाठवलंय ना, त्याचं काय केलं सांग बरं? बोल की. आपण मार्तंडाच्याच पळायचा विचार करत बसलोय. अरे यामध्ये आपण त्या भैरू रामोशाला विसरलो की. शिवा तुला त्या मार्तंडाच्या पळण्याची काळजी का लागली हे समजलंय बरं का मला. घमानं सरळ दणकाच दिला. का बरं का? काय कारण आहे? तुला त्या फिरंगीची काळजी लागली ना. हा, कोण म्हणतं असं? आता हातच्या काकणाला आरसा कशा पाय? हातच्या काकणाला म्हणजे काय? अरे तुला वाटते मार्तंडाच्या हातात त्या हॅरीने काकणं भरली, त्याचा अपमान केला होता, त्योच मार्तंडा त्या फिरंगीला घेऊन गेला, तिच्या हातात त्याच्या नावाची काकणं भरायला घेऊन गेला. सर्जाला घमामुळे, चिमामुळे बोलायला धीर आला होता. हे बघा, तुम्हा तिघांना काय म्हणायचंय स्पष्ट बोला. शिवाला त्या तिघांच्या बोलण्याचा मतितार्थ कळला होता, पण तो वेळ घेऊन पेडगावला जायला निघाला होता. अरे तुला त्या फिरंगीची काळजी पडली, तुझा तिच्यावर जीव जाडलाय, खरं आहे का नाही? माझा जीव तिच्यावर? अरे ती काळी आहे का गोरी आहे, कशी आहे ती अजून मला माहिती नाही, आणि तुम्ही म्हणताय आणि ती काळी असनच कशी पण? ती काळी असायला काय आपल्या राजाची आहे का? ती इंग्लंड देशाच्या राजाची. बरोबर आहे, ती काळी असनच कशी? अरे गोरी तरुण पोर असणार ती. घमा देसल्याने अंदाज बांधायला सुरुवात केली. खरं म्हणजे त्या तिघांमध्ये कुणीही तिला पाहिलेलं नव्हतं. सर्जानी तिला पाहिली होती. तिचं वर्णन तो करू शकत होता, पण सर्जा सावध होता. त्याच्याविषयी शिवानं जरा कडक धोरण स्वीकारलं होतं, त्यामुळे त्याचा सूर थोडा खाली होता. अरे सर्जा, तू तरी त्या फिरंगीबद्दल खरं काय ते मला सांग. सर्जानी तोंडात गुळणी धरली. हॅरीबद्दल सांगावं असं त्याला वाटेना, पण मग त्यांनी तोंड उघडलं आणि म्हणाला, शिवा ती फिरंगी मी पाहिली फक्त अंधारात. तू मला खबरदारीसाठी पाठवलं. हॅरी बघायला थोडंच पाठवलं होतं का तू? मी होतो वराडाच्या सोबत. रामधनच्या मुलाच्या बैलगाडीत ती हॅरी कलवरी म्हणून बसली होती. तिला त्या देशी नवऱ्या मुलींचा विवाह सोहळा बघायची इच्छा झाली, म्हणून ती त्यांच्या बरोबर होती. अरे तिने रामधनच्या मुलीसारखी हिरवी साडी, चोळी, दागदागिने घातले होते. कपाळावर कुकूत एवढं लावलं नव्हतं, हिरवा चुडा बी नव्हता. तिला ते पुरुषाच्या गुलामगिरीचं एक भिचिन्ह नको होतं. मेजर टेनिसननी तिच्या लग्नाची सगळे आशा धुळेला मिळवली होती ना. रामधनच्या पोरीचं लग्न लागलं, मंडपात होम हवन, सप्तपदी सगळं झालं, वराडाचं जेवण बी आटपलं. नवरदेव नवऱ्या पोरीला घेऊन निघाले. मग हॅरी ना ती कलवरी म्हणून त्या नवऱ्या मुलीच्या बरोबर बसली की बैलगाडीत. बैलगाडी चांगली सजवलेली होती. गाडींना घुंगरं होती. तिच्या साठ्याला वर्ण काश्मीरी शालीचं हूड लावलं होतं. खिलारी बैल, त्यांची शिंग रंगवलेली, त्याला बेगड लावलं होतं. शिंगाच्या टोकांना लिंब होऊन गोंडे काळ्या दोऱ्यात बांधलेले होते. बैलांच्या कपाळावर बाशिंग होतं. अंगावर भिंगाच्या आणि नक्षीच्या झुली होत्या. गळ्यात घुंगरमाळा आणि पितळी साखळ्या होत्या. बैलांच्या डोळ्यात काजळ घातलेलं होतं. आनंदीलालच्या नवरदेव मुलांपेक्षा ते दोन्ही खिलारी बैल जास्त सजलेले होते, जणू त्यांचंही लग्न होतं. बैलगाडी हाकायला थोडा वेळ पोलीस अंमलदार पीटर बसला होता, तो आनंदीलालचा मित्र. वेशीच्या बाहेर गाड्या गेल्यावर पीटर पुन्हा आपल्या लष्करी अंमलदाराच्या थाटात घोड्यावर बसला. त्याचा पोलीस बंदोबस्त त्या वराडासाठी होता. त्यासाठी त्यांनीच रीतसर परवानगीही घेतलेली होती. आनंदीलालनीही पुण्याला जाऊन लग्नाच्या वराडासाठी खास पोलीस संरक्षण मागितलेलं होतं. पुण्याच्या मुख्यालयात आनंदीलालच्या फेऱ्या नेहमीच्या होत्या.
त्याला हवा असलेला पोलीस अंमलदार पीटर, त्यामुळे त्याच्या पोलीस लवाजमा सकट त्याला मिळाला होता. 2 नवरदेव आणि त्यांच्या नवऱ्यांसह हॅरी बसली होती. ती त्या जोडप्यांच्या मध्येच बसली होती. मोठ्या कौतुकाने ती प्रत्येक जोडप्याकडे पाहत होती. अवसरी घाट आला तेव्हा वाजंत्र्यांनी डफ वाजवला, पिपाण्या वाजल्या. घोदाणाही आपला सूर सोडतच होता. उद्देश हा की सगळं वऱ्हाड जागं राहावं. पोलीस अंमलदार आणि त्याचे पोलीस बंदुका घेऊन तयारीत राहावेत. हा अवसरी घाट म्हणजे दरोडेखोरांच्या लुटीची जागा. अवसरी घाट आरामात पास होऊन गेला. जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या एकाही दरोडेखोरानं अपशकून दाखवला नव्हता. शिवाच्या क्रांतिकारक प्रतिसरकारवाल्या टोळीनं अवसरी घाटात लग्नाचा वऱ्हाड लुटण्याचा प्रयत्न केला नाही, हे सगळं अजब वाटत होतं. आनंदीलाल सावकार तर आपल्या अंगावरच्या उपरण्यानं मोकळी हवा घेत म्हणाला, पीटर साहेब, तुमच्या बंदोबस्ताला सगळे घाबरले, कुणीच आडवं नाही आलं. हो, लुटारूंना वाटलं असेल आपल्यासोबत मेजर रोजची पलटण असणार. पोलीस अंमलदार पीटरनं ते श्रेय स्वतःकडे न घेता लष्करी अंमलदार असणाऱ्या मेजर रोजला दिलं. त्याला कारण तसंच होतं. रोज त्याचा मेव्हणा होता. त्याला त्याची प्रसिद्धी करायची होती. त्याचा वचक दरोडेखोरात फार आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं. अवसरी पेठ घाट गेला. चढावरनं उताराकडं वऱ्हाड यायला लागलं. बैलगाड्यांचे गाडीवान बैलांच्या वेसणीचे कासरे ओढून गाडीचा वेग रोखायला लागले. बैल उधळली तर गाडीतली माणसं आणि सामान हे बैलांना थोपवता येणार नव्हतं. तेव्हा त्यांच्या वेसणीला वेळीच झटका दिला होता. गाड्या सपाटीला लागल्या तेव्हा झुळझुळ वारा व्हायला लागला होता. आनंदीलालचे दोन्ही तरुण नवरे मुलगे आपापल्या नवऱ्यांच्या हळदीभरा मुखडा पाहण्याच्या ऐवजी हॅरीच्या गोऱ्यापान मुखड्याकडे बघत बसले होते. त्यांना आपली तीच नवरी हवी हवीशी वाटत होती. हॅरीला रामधनच्या तरुण नवऱ्या मुलींची मजा वाटत होती. त्यांच्या अंगावरचे दागदागिने, दोघींचे लग्नाचे भारे शालू, ब्लाऊज, अंधाऱ्या रात्रीची दागिन्यांसोबत त्यांचा शालू आणि ब्लाऊजसुद्धा झगमगत होता. हे सगळं हॅरी बघत बसलेली होती. मेजर टेनिसनशी आपल्या या पद्धतीनं मॅरेज झालं असतं तर असा ती विचार करत होती. या विचारानं क्षणभर हॅरी मोहरली, पण दुसऱ्या क्षणी तिला तो टेनिसन बदमाश वाटायला लागला. आपल्याबरोबर तो लवचा ड्रामा करत बसला. आज रोख उद्या उधार राहायची भाषा करायला लागला. त्याच्या बोलातच बोल नव्हता, मेळात मेळ नव्हता. आता त्याला विसरायला हवं. तो त्या घोडेगावकर पाटलाच्या नादी लागला. डॅमिट, त्या तमासगिरणीचा नाच बघता बघता दारू प्यायला आणि त्याला त्या क्रांतिकारकांच्या टोळीने बरोबर पकडला. त्याच्याबरोबर 7-8 अंगरक्षक असताना सुद्धा तो मारला गेला. ते अंगरक्षक त्यांनी घोडेगावकर पाटलाच्या सामान्य रखवालदारांसारखे वाड्याच्या बाहेर ठेवले. ते तत्परतेनं बेवारशी कुत्र्यासारखे मारले गेले. ते अंगरक्षक त्यांनी वाड्यात आपल्या बरोबर नेले असते तर त्याच्यावर कशाला पातळ आणि चोळी घालायचा प्रसंग आला असता. त्यात पायात पैंजण आणि हातात बांगडे. त्याच्या कपाळी कुंकवाचा लाल जर्द मळवट सुद्धा भरलेला असेल. पण नदीच्या पुराच्या पाण्यातनं घोड्यानं त्याला पलीकडे आणताना ते कुंकू पुसलं गेलं असणार. खेडच्या घाटपट्टीपर्यंत ती मेजर टेनिसनच्या मूर्खपणाच्या विचारात होती. मेजर टेनिसनचा विचार करत असताना ती त्या दोघा नवरदेवांकडे नजर लावून बघत होती. त्यांचे राजबिंडे देखणे चेहरे बघताना तिला मेजर आपल्या जवळ असावा असं उत्कटतेनं वाटायला लागलं. त्याचवेळी एक घोडेस्वार तिच्या जवळनं नजर फेकून पुढे पुढे सरकायला लागला. गाडीत तट्ट्याच्या आड्याला कंदील टांगला होता. त्या कंदिलाच्या प्रकाशात त्या घोडेस्वारानं तिला डोळे भरून बघितलं होतं. हा घोडेस्वार शिवाचा कोणी खबऱ्या तर नाही. हॅरीला संशय आला. ती सावध झाली. आजूबाजूला आपला पोलीस अंमलदार असलेला बाप आहे का ते बघायला लागली. पण तिचा बाप तर सगळ्यात पुढे होता. घोड्यावर स्वार होऊन बंदुकीची नळी फिरवत चालला होता. दगा वाटला की झटकन गोळ्या झाडायच्या. परिसरातल्या पोलिसांना हुकूम सोडलेला होता. या पोलीस बंदोबस्तामुळे आनंदीलाल मात्र बिनधास्त होता. रामधननं मुलींची पाठवणी केल्याने तो जुन्नरमध्ये होता. तरी पण त्याच्या डोक्यावर टांगती तलवार होतीच. शिवाने त्याच्याकडे 2दा प्रतिसरकारसाठी आर्थिक मदत मागितली होती तर त्यांनी शिवाला आपण फार गरीब आहोत असं सांगितलेलं होतं. त्याचा प्रतिसरकारला पाठिंबा नव्हताच.
विष खायला पैसा नाही, तिथे आपण सरकारला मदत कशी काय करणार, हा त्याचा उलटा सवाल होता. मग शिवानी ठरवलं, याला विष खायला पैसा नाही, तर ह्याचा पैसाच याला विषासारखा खायला लावायचा. तसा प्रयत्न केला तर म्हणाला, पैसा खाऊन मला विष चढणार नाही, माझा पैसा गेला तर मी विष पिलोय असं मला वाटेल. शिवाला आज ते विष पाजण्याचा प्रसंग आला होता. रामधनला लुटायची वेळ आली होती. पण लगेच त्याच्यावर धाड टाकणं शिवाला बरोबर दिसत नव्हतं. आनंदीलालचा चाकणचा वाडा निकालात काढला होता. आता रामधननी मुलींच्या अंगावर दागिने घातले होते, पैसा दिला होता, तेव्हा वऱ्हाड लुटणं आवश्यक होतं. त्यात सोनं नाणं सुद्धा मिळणार होतं. एकाच वेळी रामधन आणि आनंदीलाल दोघांनाही लुटण्याचं पुण्य मिळणार होतं आणि लूट चांगलीच मिळणार होती. खेडच्या घाटात वऱ्हाड चांगल्यापैकी लुटलं गेलं, पण पोलीस अंमलदार पीटरची देखणी जवान हॅरी, तिला कोणी पळवली? मार्तंडा गायब होता. लेण्याद्रीच्या जंगलपट्टीत आल्यावर शिवानं मार्तंडावर शक खाल्ला. आपण भैरू रामोश्याला अवसरीच्या भैरोबाच्या देवळात कोंडायला पाठवलंय. आपले 7-8 धारकरी आहेत की तिकडं, सर्जा म्हणाला. आपल्या टोळीतले प्रमुख ते ह्याच दरोड्यात अडकले. मार्तंडा नक्की हॅरीला घोड्यावर घालून पळाला. तो आता कुठे कुठे गेला असेल ते पाहायला हवं. चिमा, मार्तंडा कुठे जाईल तुझा काही अंदाज? आता चिमा त्या मार्तंडचा अंदाज काय सांगणार? त्याच्याबरोबर ती हॅरी आहे ना, तिला तो कुठं नेणार हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. नाही, पण त्याला शोधायचा कुठं? हॅरीला काय तो त्याच्या घरी नेणार नाही. त्याचा बाप त्याला गोऱ्या पोरीला घरात आणलं म्हणून घरात बी घेणार नाही. शिवाला सर्जाचं हे बोलणं जालीम वाटलं. हॅरीला घेऊन घरी कशावरनं जाणार नाही? बापाला मार्तंडाचं ते हॅरीला पळवणं अभिमानाचं वाटणार नाही कशावरनं? मार्तंडचा तो विषय चाललेला असताना एक घोडेस्वार दौडत आला. त्याला बघताच शिवा उठून उभा राहिला. कोण आहे हा? पोलीस अंमलदार का लष्करी अंमलदाराची बातमी आणणारा कोणी? का हा कोणी गावकरीच आहे? उघड्या शरीराचा तो घोडेस्वार, त्याच्या हातात शस्त्र नाही, काहीच नाही, कमरेला फक्त धोतर. शिवा, चिमा, घमा पुढे धावले. हा घोडेस्वार तर अवसरीच्या भैरोबाच्या देवळाचा पुजारी. हा कशाला आला इकडे? याचं काय काम आहे इकडे? घात झाला शिवा, घात झाला. काय झालं? अरे मार्तंडा अवसरीच्या आमच्या भैरोबाच्या देवळाकडे आला होता. शिवा, तुझ्या विश्वासाचा गडी मार्तंडा. मी त्याला देवळात घेतलं. मंदिराचा पुजारी, प्रतिसरकारच्या सगळ्या तरुणांना मदत करणारा मी. मार्तंडाचा तुझा म्हणजे शिवाचा उजवा हात समजला जात होता. आणि मार्तंडाने मला आवाज दिला, म्हणाला, खंडोपंत. बोला की मार्तंडराव. भैरू रामोश याला 2 दिवसापूर्वी मंदिरात बंद केलाय ना. मार्तंडा भैरू रामोशाची चौकशी करायला त्या मंदिरात गेला होता असं मंदिराचा तो पुजारी शिवाला सांगत होता. हो की, त्याला मंदिरात कोंडला, पण नंतर तुमच्या साथीदारांनी त्याला गावच्या पाटलाच्या वाड्याच्या तळघरात बंद करून टाकलाय. मंदिरात कोंडल्याची बातमी भैरूच्या रामोशांना कळली तर ते मंदिराचे दरवाजे तोडतील. मंदिराला उगाच रामोशांचा कलंक नको. मग मी पण भैरू रामोशाला मोकळा केला. काय सांगताय? पुजारी बुवा, तुम्ही त्याला मोकळा केला? मग पुढे काय घडलं? शिवा अधीर होऊन विचारता झाला. पुढे जे घडलं ते सगळं न ऐकण्यासारखं होतं. मार्तंडनं रामोशी वाड्यात जाऊन त्यांना भडकवलं. त्याला हत्यारं घ्यायला सांगितली. पाटलाच्या वाड्यावर पुढे हल्ला करायचा आहे. शिवाच्या नावाची त्यांनी गर्जना केली, प्रतिसरकारची गर्जना केली. अवसरीचा पाटील बंदूक घेऊन दार उघडून वाड्यातनं बाहेर आला. कोण आहे तुम्ही? आम्ही शिवाच्या टोळीतली माणसं आहे. पाटलाच्या वाड्याच्या राखणदारांनी मशाली पेटवल्या. गावातले रामोशी त्यांनी ओळखले. आपल्याच गावातले रामोशी घेऊन हा शिवाचा मार्तंडा आपल्या वाड्यावर हत्यारं घेऊन का आला? हे बघा पाटील, शिवाचा हुकूम आहे. कसला हुकूम आहे? मार्तंडाच्या ताब्यात भैरूला द्या म्हणून. म्हणजे माझ्या ताब्यात. त्याला लेण्याद्रीच्या जंगलात झाडाला उलटा टांगून डाळायचा आम्हाला. कशाला? त्याला एवढी आहे शिक्षा कशासाठी? द्यायचीच आहे. तो आपल्या रयतेला दरोडे घालून लुटतोय. शिवाची चळवळ बदनाम करतोय तो. आणि त्यात तो फिरंग्यांना फितूर आहे.
अवसरीच्या पाटलाच्या वाड्यावर भैरू रामोशी गेल्या आठवड्यात तयारीने आला होता, पण त्याला दरोडा काही घालता आला नव्हता. कारण अवसरीच्या पाटलानं सरकार चालवणाऱ्या शिवाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांची सभा अचानक बोलवलेली होती. त्या तरुण पोरांनी वाड्यात गर्दी केली होती. पाटलाच्या वाड्याकडे रात्रीची पोलीस अंमलदाराची फेरी व्हायची म्हणून तरुणांची मीटिंग वाड्याच्या तळघरात होती. वाड्यावर फक्त राखणदार होते. वाड्यात कोणी नाही अशी इतकी भयाण शांतता होती. भैरूच्या टोळीनं वाड्यावर हल्ला केला आणि एकच हाणामारी सुरू झाली. बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव झाला वाड्यात. भैरू रामोशानं छाती काढून चौकात उडी घेतली. पाटलाला आवाज दिला, अवसरेकर पाटील, तुमचा बापू भैरू रामोशी आलाय, सगळा खजिना हवाली कर माझ्या. अवसरीचा पाटील तळघरातून आपल्या बैठकीच्या खोलीत आला. त्याने आतूनच आवाज दिला, भैरू तिथंच थांब वाड्याच्या चौकात, तुझ्या पुढं पैशाची पोती खाली करतो, सोनं चांदी तुला नजर करतो. भैरूनं अवसरीच्या पाटलाचं ते आश्वासक बोलणं ऐकलं. आपल्या मिशांवरनं हात फिरवला. हातातली बंदूक घेऊन तो ऐटीत असताना अवसरीकर पाटलीनबाई पाण्याचा तांब्या घेऊन पुढे गेली. भैरूच्या समोर जाऊन उभी राहिली. भैरू दादा, पाणी घे. भैरूनं बंदूक खाली ठेवून पाणी प्यावं म्हणून पाटलीनबाई बोलल्या होत्या. दे पाण्याचा तांब्या माझ्याकडं. एका हातानं बंदूक सांभाळत आणि दुसरा हात पुढे करत तो भैरू रामोशी बोलला, अरे बाबा, तू दोन्ही हात पुढं कर. मी माझ्या हातानं तांब्यातलं पाणी वतते, म्हणजे तुला ओंजळीनं पाणी चांगलं पिता येईन की बाबा. भैरू रामोशी तसा सावध दरोडेखोर. पण अवसरीकर पाटलानं स्वतः 2 पोती वाड्याच्या चौकटीत आणून टाकली. तिसरं पोतं आणायला तो आत गेला, त्यामुळे त्याला कसलाही संशय आला नाही. बंदूक खाली ठेवून त्याने हाताची ओंजळ केली. अवसरीणबाईनं डाव साधला. भैरूच्या कपाळावर तिने पाण्याचा भरलेला तांब्या नेम धरून मारला. पाण्याचा तो जड तांब्या भैरूच्या कपाळावर चांगला दणका देऊन बसला. भैरू भांबावला. असं काही घडेल अशी कल्पना नसताना ते घडलं होतं. अवसरीकर पाटलानं लगेच गर्जना केली, सरकार जिंदाबाद. तळघरातून सरकारच्या बैठकीला जमलेले कितीतरी तरुण हातात बंदुका घेऊन वाड्याच्या चौकाकडे आले. त्यात वाड्याबाहेर पण आवाज झाला. मग बंदुकीच्या गोळ्या सुटायला लागल्या. भैरू रामोशांनी धोका ओळखला. बंदूक पाटलीणबाईच्या हातात आहे हे त्यांनी बघितलं आणि पाटलाच्याही हातात बंदूक होतीच. भैरू कोल्ह्याट्यांच्या खेळात दर्दी होता. दोरीवरनं हातात बांबू न घेता तो चालायचा. उलट्या सुलट्या उड्या मारायचा. दौड करणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभारून आपलं कसब दाखवायचा. उलटी उडी घेऊन त्यांनी वाड्याची भिंत पकडली आणि विजेच्या चपळाईनं त्यांनी स्वतःला बाहेर रस्त्यावर झोकून दिलं. आपल्या घोड्याच्या पाठीवर त्यांनी उडी मारली होती. भैरूनी धोका पार केल्यावर आपल्या पोरांकडे बघितलं. त्याचे 4-5 लोक वाड्यावरच्या चकमकीत पडले होते. गावच्या पाटलीणबाईंनी आपल्याला बरोबर गधडा बनवलं याची कल्पना येताच तो थोडा शरमला. आपण शिवा आणि सरकारच्या जिंदाबादच्या घोषणा देतो, लोकांना मूर्ख बनवतो, पण आपल्याला या पाटलीणबाईंनी मूर्ख बनवलं. आपली बंदूक काढून घेण्यासाठी तिने वापरलेली अक्कल अजबच होती. पाटलीणबाईंना आपल्यावर बंदुकीची गोळी का झाडू नये याचं त्याला राहून राहून नवल वाटत होतं. त्याला वाटलं आपण पाण्यासाठी आपले हात पसरले होते म्हणून तिला आपली कीव आली आणि तिने आपल्याला जीवदान दिलं. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या सावजावर राजा दशरथाने बाण मारला, त्यात श्रावण बाळ मारला गेला. आता यात राजा दशरथाचा काय दोष? त्याचा दोष नव्हता, तरीही त्याला पुत्रावरनं शाप मिळाला होता. म्हणजे राजा दशरथाने किंवा इतर राजांनी आत्तापर्यंत कितीतरी मुके प्राणी असे काळोखात मारले. शब्दवेधावरनं बाण टाकले जात, मुके प्राणी मारले जात. त्या मुक्या प्राण्यांनी कधी शाप दिला? त्यांना काय बोलता येत नव्हतं? त्यांना त्यांच्या भाषेत का नाही शाप दिला? त्यांनी बाण मारणाऱ्याला शाप दिला असेल, पण तो मानवानं दिलेला शाप नव्हता, त्यामुळे तो खरा ठरला नसेल. पाटलीणबाईंच्या डोक्यात कितीतरी उलटसुलट विचार आले आणि मग त्या हसत राहिल्या. रामोश्यांचा तो गाजलेला दरोडेखोर आपण एका साध्या गोष्टीनं फसवला, त्याची बंदूक आपण काढून घेतली. गल्लीतल्या मोठ्या कुत्र्यानं शेपूट घालून पळत सुटावं तसा भैरू पळत सुटला होता. त्याच पाटलाच्या वाड्यावर भैरू रामोशाला बंद केला होता. मागच्या वेळी तो हाती आला होता. पाटलीणबाईंनी गोळी झाडल्या असत्या ना, तर त्याच वेळी त्याचा मुडदा पडला असता.
त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. पण यावेळी शिवाने त्याला बंद केला होता. त्याचे काही लोक त्याच्याबरोबर होते. शिवानं मार्तंडजवळ भैरूला सोडायचा निरोप दिला हे ऐकल्यावर पाटलाला काही संशयच आला नाही. या भैरूला मागच्या वेळी पाटलीणबाईंनी शूट केलं नाही. आता त्याला वाड्याच्या तळघरात बंद करून मारायची संधी मिळाली आहे. पण शिवाच्या ह्या निरोपानं ती संधी निघून जात होती. ते म्हणाले, हे बघ मार्तंडा, तू शिवाला सांग. काय सांगू? म्हणा मीच भैरूला तळघरात जाळाचा दोर करून मारून टाकतो. त्याचा श्वासच बंद करतो. त्या हिटलरने जसं जीवला तळघरात कोंडून गॅस चेंबरमध्ये मारलं ना. हे बघा अवसरीकर पाटील, लेण्याद्रीच्या जंगलात झाडाला उलटं टांगून शिवा या भैरूला मारणार आहे. कळलं ना तुम्हाला? शिवानं या भैरूला अवसरीच्या घाटात पकडला. त्याची माणसं पकडली. त्याला इकडे भैरोबाच्या मंदिराकडे आणला. तिथून आपल्याकडे घेऊन आला. आता शिवा हुकूम करेल तसं आपल्याला वागावं लागेल असं पाटलाच्या मनात आलं. भैरूला आपण मारण्यापेक्षा शिवानं मारणंच ठीक. या समाजविरोधी राष्ट्रविरोधी दरोडेखोरांना अशीच शिक्षा द्यायला हवी. पाटील, भैरूला झाडाला उलटं टांगून जाळलं ना का भैरूचं ते जळकं प्रेत जुन्नरच्या मामलेदार कचेरीजवळच्या पोलीस ठाण्यापुढं टाकलं जाणार. फिरंग्याला फितूर झाला तर तो मारला जातोय हे इतर फितुरांना कळायला पाहिजे ना. मार्तंडनं असं सांगितल्यावर अवसरीच्या पाटलाचा त्याच्यावर विश्वास बसला. आणि पाटील, शिवाने तुम्हाला 10,000 रुपये द्यायला सांगितलेत. 10,000 रुपये? आणि माझ्याकडनं गावोगावच्या पाटलाकडनं 10,000 रुपयाच्या वसुलीचे सांगावे पाठवले आहेत. तुम्हाला सांगावा भेटला नसेल म्हणून आत्ता सांगतोय. नाही पण माझ्याकडे एवढे रोख पैसे नाहीत. मग मला दागिने द्या. शिवानी सांगितलंय. त्याचा हुकूम मी तुला सांगितला. द्यायचं नसन तसं सांगा. हे बघ, शिवानी मला तरी अडचणीत टाकायला नकोय. मागच्या वेळी 25,000 दिलते की, तेव्हा कुठून आणले रे पैसे? त्यात माझे 15 होते. लोकांकडनं 10,000 गोळा केले होते. मग पुन्हा भीक माग लोकांच्याकडं. मला 10,000 लगे पाहिजे तर गावच्या सावकाराकडनं उचल घे, मग त्याला जमा कर. मार्तंडनं ओळखलं की हा पाटील लकडीशिवाय काही वळत नाही. याला इंगा दाखवायला पाहिजे. मार्तंडनं आधी भैरूला ताब्यात घेतला आणि अवसरीच्या पाटलावर खरंच गोळ्या झाडल्या. भैरू रामोश्याला घेऊन त्यांनी त्या रामोश्यांसकट पाटलांचा वाडाच लुटला. अवसरीच्या पाटलाची पाटलीण समजली की हा मार्तंडा भैरू रामोश्याला जाऊन मिळालाय. त्याच्या टोळीचे रामोशे घेऊन हा भैरूला सोडवायला आणि वाडा लुटायला आलाय. पाटलाचा मुडदा बघून पाटलीण रडली नाही. तिने आपल्या गावात डबा वाजवला, बोंब ठोकली. धावा धावा फितूर आले, रामोशी आले, पत्र्या ठोका, शिवा जिंदाबाद, प्रतिसरकार जिंदाबाद. अवसरीकर पाटलानं प्रतिसरकारसाठी तरुण जागृत केले होते. ते सगळे शस्त्र घेऊन धावले. मग काय, मार्तंडला भैरू रामोशासकट गावकऱ्यांचा हल्ला चुकवण्यासाठी पळावं लागलं होतं. अवसरीच्या भैरोबाच्या मंदिर पुजाऱ्यानं आपला घोडा सोडला. घोड्यावर उडी घेतली, मांड टाकली आणि लेण्याद्रीच्या रोखानं त्याने घोडदौड सुरू केली होती. तो निघाला शिवाला भेटायला. श्रोते हो, हा होता 6वा भाग दस काकडे लिखित फिरंगी या कादंबरीचा. आपण बघितलं या 6व्या भागात. 5व्या भागात भैरूला शिवाच्या लोकांनी पकडला होता आणि अवसरीला पाठवला होता. पण या 6व्या भागाच्या शेवटी मार्तंड आता शिवाला फितूर झालेला दिसतोय आणि तो त्या भैरूला पाटलाच्या तावडीतून सोडून तिथनं निघून गेला. एवढंच नाही, त्या पाटलाची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. पण श्रोते हो, या सगळ्या घडामोडीत ती हॅरी कुठं आहे? ऐकूयात पुढच्या भागात हॅरीचं या मार्तंडाने नेमकं काय केलंय. भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.